काय याच्यामध्ये सुविधा असणार आहे? याच्यामध्ये तपासणी तर मोफत आहे. जे ट्रान्सपोर्टेशन लागणार आहे, म्हणजे जर ते रुग्ण आता PSC मध्ये तपासले, डिटेक्ट झाले, त्यांच्या जर कोणाच्या तपासणी करायच्या असतील तर ग्रामीण रुग्णालयामध्ये न्यायचं आहे. तिथपर्यंत सुद्धा सरकारच्या खर्चाने आपण नेणार आहोत. जर जिल्हा स्तरावरती जायचं पाळी आली तिथेही आपण त्याला तोशीस लागून देणार नाहीत. आणि MRI करायला समजा नगरला न्यायचं आहे, बीडला न्यायचं आहे, अंबाजोगाईला न्यायचं आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी सरकारच्या ॲम्ब्युलन्समध्ये या सर्व रुग्णांना घेऊन जाण्याची व्यवस्था आहे. आणि एक काय आहे की आमच्याकडे कार्यकर्ते सुद्धा जाळं मोठं आहे. आणि माझं कार्यकर्ता आणि नेता असं नातं नाही आहे. माझ्या कार्यकर्त्याचं आणि माझं नातं हे एका कुटुंबासारखं आहे. आणि मी कधी कसा वागतो, काय नाही वागतो, किती व्यावहारिक वागतो, किती अव्यावहारिक वागतो, हे सगळे माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. की माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये व्यवहार मी फार काही त्याला महत्त्व दिलेलं नाही. मी कोणालाही चटक लागून देत नाही, चट्टा लागून देत नाही. त्याच्यामुळं माझे कार्यकर्ते तेवढे सक्षम आहेत. हे दोन्ही तिन्ही ठिकायला आणि 6 तारखेला आणायला सुद्धा सक्षम आहे. जिथे कुठे डिमांड केली जाईल वेळ प्रसंगी, सरकारी व्यवस्था तर आहेच, पण जिथे कमी पडल तिथे आमची गाडी तिथं जाईल. आणि त्या गावातून, अगदी तरड गावांसारख्या गावातून सुद्धा आम्ही लोक आणणार. इकडे साकतमधले बी लोक आणणार, मराठवाडीचे बी लोक आणणार, बोडखेवाडीचे बी लोक आणणार, वाघेरा मेंगडेवाडीचे बी लोक आणणार. आणि शेवटचं गाव आमचं पिठ्ठी आणि उखांडा, तिथलं सुद्धा माणूस आम्ही घेऊन येणार म्हणजे येणार एकही. आणि याच्या व्यतिरिक्त जे जे माणसं मतदारसंघापर्यंत येतील, समजा आमच्या मतदारसंघातल्या कोणाचा पाहुणा रावळा आला डिटेक्ट झालेला, तर त्यासुद्धा वडीलधाऱ्या माणसाला, मायमाऊलीला आम्ही इथपर्यंत घेऊन येणार, त्याची तपासणी करणार.